राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो परळीमध्ये होतोय आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जयंत तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। हे जे या ठिकाणी हा जो वॉटरप्रूफ मंडप आहे तो वेगवेगळे स्टॉल जे आहेत ते या ठिकाणी लागणार आहेत आणि स्टॉलसाठी जर पाहायला गेलं तर 3 वॉटरप्रूफ मंडप जे आहेत ते या ठिकाणी उभारलेत। काही म्हणजे स्टॉलसाठी उभा करण्यात आलेत। याही ठिकाणी आता त्या पद्धतीचीच तयारी आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आत्ता परिस्थिती पाहायला गेलं तर पूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पूर्ण अधिकारी स्टाफ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पशुसंवर्धन विभागाचे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी देखील आपल्याला या ठिकाणी अहोरात्र काम करत असल्याचं देखील पाहायला मिळते आणि मेन VIP एंट्री जे आहे ते इकडल्या बॅक साईडला राहणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर पूर्ण स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येतोय आणि त्यानंतर नेमकं राष्ट्रीय पशु प्रदर्शनादरम्यान परळीतल्या पशूंची व्यवस्था नेमकं कुठे आहे तर हे समोरचे जे या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारले गेलेत या ठिकाणी यांना पशूंना राहण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रत्येक पशूंना एक वेगळी मुबलक जागा जी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आणि अशा पद्धतीचं या परळीमध्ये राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि रात्रीच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर कुठे म्हणजे रात्री पण शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी येणार आहेत। त्यासाठी लाइटिंगची व्यवस्था देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा मात्र आणखीनही त्या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती मिळाली नाही आहे। मुख्यमंत्री 13 तारखेला उद्घाटनाला येणार का? महाशिवरात्री 15 तारखेला महाशिवरात्रीच्या दिनी मुख्यमंत्री येणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं। मात्र राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची मोठी जयंत तयारी आपल्याला परळीमध्ये पाहायला मिळते।